रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडबाणा संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। वीज कंपन्यांच्या जीर्ण तारांनी घेतला इस्माचा बळी। धुळे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण संख्या जरी कमी असली तरी गाफील राहू नका, जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आवाहन। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मातीच्या पणत्या बनवण्याच्या कामाला वेग। मनसे रस्ता साधन व आस्थापन विभागाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड। आशा सेविका रेश्मा गोडसे यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला। कैलासवासी मधुकर गर्दे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम सडगाव येथे संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। शहरातील फाशीपूल चौकाजवळील सहजीवन नगर येथे आज सकाळी 6:30 वाजता तुटलेल्या इलेक्ट्रिक तारेने ट्रक किन्नरचा बळी घेतला। शकील उलाद्दीन पिंजारी वय 42 राहणार सहजीवन नगर फाशीपूल चौक धुळे असे मृताचे नाव आहे। महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शकील पिंजारी याचा बळी गेल्याची संतप्त भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली। आज दिनांक 6 रोजी फाशीपूल चौकाजवळील आई चौक मित्रमंडळाच्या बोर्डाजवळ ट्रक क्रमांक MH18 VG 5497 हा उभा होता। रात्री हा ट्रक भावनगर येथून माल भरून गोंदूर येथे पोहोचवण्यासाठी चालकाने आणला होता। ट्रकच्या कॅबिनवर याच भागात राहणारा क्लीनर शकील पिंजारी हा झोपला होता। रात्री केव्हा तरी ट्रकच्या जवळच असलेल्या इलेक्ट्रिक पोलवरील विजेची तार तुटली आणि ट्रक समोर पडली होती। सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास जाग आलेल्या शकील पिंजारी यांनी खाली उतरून तुटलेली तार पाहिली। ती तार बाजूला करण्याचा विचार करीत एक लहान काठीने शकीलने तार गोळा करण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी जवळच राहणाऱ्या जयश्री कमलाकर शेलार या महिलेने शकीलला आवाज देऊन तारेमध्ये करंट असेल, हात लावू नको असे ओरडून सांगत वाचवण्याचा प्रयत्न केला। मात्र तारेला आधीच पीळ असल्याने तार शकीलच्या हातावर पडली आणि जोरदार शॉक लागून शकील जागीच तडफडत बेशुद्ध झाला। जयश्री शेलार यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक धावून आले। कोसळलेला शकील पिंजारी याला त्वरित जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले। तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले। धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी आरोग्य यंत्रणेने तसेच धुळेकर नागरिकांनी गाफील राहू नये। आरोग्य विभागाने सतर्क राहत चाचण्यांची संख्या वाढवावी, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत। दिवाळी सणामुळे बाजारपेठेतील वर्दळ वाढली आहे। अशा परिस्थितीत व्यापारी प्रतिष्ठाने नागरिकांनी राज्य शासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे। दिवाळी आपल्यासाठी मोठा सण जरी असला तरी यंदाची दिवाळी ही अगदी साध्या पद्धतीने साजरी करा। तसेच लहान बालके असतील, वृद्ध माणसे असतील यांच्या आरोग्याची काळजी घेत या दिवाळीत फटाक्यांचा
कमी वापर करावा, तसेच प्रदूषण होणार नाही याची देखील काळजी घ्यावी। शासनाने घालून दिलेल्या या नियमाचे पालन करण्यासाठी धुळेकर नागरिकांना प्रवृत्त करावे। जे नागरिक नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी। माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची माहिती अद्ययावत करावी। आरोग्य यंत्रणेने या मोहिमेत आढळून आलेल्या कोमॉर्बिड रुग्णाच्या संपर्कात राहावे। नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असेही आवाहन यावेळी धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले। येणाऱ्या दीपावलीच्या सणानिमित्त सर्व नागरिकांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। कोरोनाच्या संकट काळामध्ये हे सणाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। नक्कीच याच्यातून आपल्याला पुढची चेतना मिळणार आहे आणि या मोठ्या रोगराईवरती मात करण्याची शक्ती देखील परमेश्वर आपल्याला देणार आहे। हे करत असताना आपल्याला सर्वांना अत्यंत जबाबदारीची जाणीव आणि भान ठेवणं खूप आवश्यक आहे, कारण की कोरोनाचं संकट थोडंफार जरी नियंत्रणात आलं असलं तरी ते संपलेलं नाही आणि उलट या काळामध्ये जर आपण सावधगिरीने वागलो नाही तर नक्कीच ते आपल्यावरती पुन्हा प्रादुर्भाव निर्माण करू शकतं, अशी परिस्थिती आहे। म्हणून सर्व आबालवृद्धांना या निमित्ताने शुभेच्छा देत असताना एक नम्र विनंती आहे की हा सणाचा काळ जरी असला तरी तो अत्यंत साधेपणाने आपण साजरा करावा आणि श्वसनाचे त्रास असलेल्या लोकांना फटाके असेल आणि प्रदूषण असेल त्याचा जास्त त्रास होतो, त्याचं देखील भान ठेवावं। हा सण हा प्रकाशाचा सण आहे, तो दीपोत्सव आहे, तो दिवे आपण यांच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने साजरा करू शकतो, आनंद एकमेकाशी वाटून घेऊ शकतो। पण हे करत असताना आपल्या माध्यमातून कुठल्याही रोगराईचा प्रादुर्भाव होणार नाही, संसर्ग होणार नाही, याच्यासाठी गर्दी टाळणे आणि शासनाने जे आपल्याला प्रभावी ठरलेले जे उपाययोजना आहेत त्याच्यामध्ये मास्क घालणे आहे, सामाजिक अंतर पाळणे आहे, सॅनिटायझर आणि हात वारंवार धुणे, ह्या ज्या प्रभावी ठरलेल्या उपाययोजना आहेत त्याचा वारंवार आपण पाठपुरावा करणे आणि इतरांनाही करायला सांगणे, अशा पद्धतीने आपण खऱ्या अर्थाने आरोग्यदायी दीपावली साजरी करणं आवश्यक आहे। आणि आपल्या घरातील आबालवृद्धांना संरक्षित ठेवून माझे कुटुंब ही माझी जबाबदारी आहे हे ब्रीदवाक्य आपण न विसरता अत्यंत जबाबदारीने सर्वांनी वागावं आणि अशा वातावरणामध्ये हा दिवाळीचा सण साजरा करावा, अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो। शुभेच्छा आणि खूप खूप शुभेच्छा। स्वतःचं संरक्षण करण्यासाठी माझ्या या सर्व शुभेच्छा आपल्याबरोबर आहेत। प्रशासन पूर्ण ताकदीने आपल्याबरोबर आहे। आपलं सहकार्य आतापर्यंत खूप चांगलं प्रशासनाला मिळालं, ते असंच पुढे चालू ठेवावं अशी देखील मी नम्र विनंती या निमित्ताने सर्वांना करतो। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील कुंभारवाड्यातील कारागिरांनी मातीच्या पंती बनवण्याच्या कामाला वेग दिला आहे। मात्र बाजारात चिनी मातीच्या पंत्यांना पण वाढती मागणी लक्षात घेऊन मातीच्या पंत्या तयार करणाऱ्या कारागिरांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली। दसऱ्याचा सण साजरा झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात येणाऱ्या दिवाळीचे सगळ्यांना वेड लागलेले असतात। प्रकाशाचा उत्सव म्हणून दिवाळीचा सण सर्वत्र साजरा केला जातो। दिवाळी सणासाठी लागणाऱ्या विविध वस्तू बाजारात विक्रीसाठी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। दिवाळीत घरात तसेच परिसरात लावण्यासाठी लागणाऱ्या पंत्या कुंभाराकडून तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। मात्र यंदा कोरोनाचे सावट सण उत्सवावर असल्याने त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसत आहे। धुळे शहरातील कुंभारवाड्यात मातीच्या पंत्या तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे, पण त्या तयार करण्यासाठी लागणारी गाळाची माती मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते। मात्र बाजारात मातीच्या पंत्यासोबत चिनी मातीच्या पंत्यांना नागरिकांकडून दिवसेंदिवस मागणी वाढत आहे। यामुळे मातीच्या पंत्यांना अल्प प्रतिसाद मिळत असल्याने दिवाळीचा सण साजरा होण्याइतपत देखील नफा होत नसल्याची खंत कारागिरांनी व्यक्त केली आहे। चिनी मातीच्या पंत्या दिसायला आकर्षक असल्या तरी दिवाळीत लक्ष्मीपूजनाला मातीच्या पंत्याच महत्त्व असल्याने नागरिकांनी त्याच खरेदी कराव्यात असे आवाहन कारागिरांनी केले आहे। मातीच्या पंत्या 20 ते 25 रुपये डझन या दराने विक्री होत आहे। दरम्यान या मातीच्या पंत्या तयार करण्यासाठी 1 महिना आधी सुरुवात केली जाते। सध्या हे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच मातीच्या पंत्या बाजारात विक्रीसाठी दाखल होणार आहेत।
चव्हाण. आमची ही पारंपरिक पद्धतीने आम्ही म्हणजे आता हे पंथांचा सण दिवाळी असो दसरा असो आपलं दिवाळी पोळा वगैरे हे आम्ही बनवत राहतो. आम्ही कमीत कमी 1 ते 1.5 महिन्यापासून ही पंथी बनवण्यासाठी आम्ही अगोदर तयारीला लागतो आणि त्याच्यानंतर 8 ते 10 दिवसात नंतर ते बांधल्यावर ते 8 ते 10 दिवसात आम्ही बाजारात ते विक्रीला ठेवतो. कारण की हे करोना अभावीमुळे यावर्षी दसऱ्याचा सण असाच गेला आणि दिवाळीच्या याच्यावर सुद्धा परिणाम होणार आहे. आणि माती ही आम्हाला मिळत नाही. मातीचा फार मोठा प्रश्न पडलेला आहे. कारण की अशी नाही कोणतीही माती आणली कोणत्याही मातीची माल तयार केला तसं चालत नाही. तिला जी अवेलेबल माती असते तीच माती आम्हाला पाहिजे असते. कारण की आम्ही माती बी घ्यायला गेलो तरी आम्हाला कोणी भरू देत नाही. जे आता चिनी मातीच्या ज्या वस्तू आलेल्या आहेत त्याच्यावर बऱ्याचशा लोकांनी तर बहिष्कार टाकायलाच पाहिजे आणि कौलारू ही जे ही पंथी येतं ही कौलारूच्या याच्यावर सुद्धा बहिष्कार टाकायला पाहिजे. कारण की आपली मातीची जी वस्तू असते हीच आपल्याला म्हणजे सेफ होते. धुळेकर नागरिकांना विनंती आहे कारण की आपल्याच मातीच्या पंथ्या आपण घ्यायच्या चिनी वस्तू हे याच्यावर बहिष्कारच टाकायचा आणि घ्यायचंच नाही. रस्ते साधन सुविधा व आस्थापना यांच्या आदेशान्वये प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब कैलास कदम यांच्या हस्ते मनसे धुळे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे मनसे धुळे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट दुष्यंतराजे देशमुख यांच्या उपस्थितीत धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यातील जिल्हा संघटक व महानगर संघटक रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभागाच्या नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी यांना रावसाहेब कदम व मनसे धुळे जिल्हा अॅडव्होकेट दुष्यंतराजे देशमुख यांनी मार्गदर्शन करत भविष्यात पक्षवाढीचे कार्य जोमाने करावे यासाठी शुभेच्छा दिल्या. धुळे जिल्हा संघटकपदी संतोष मिस्त्री व धुळे महानगर संघटकपदी रोहित नेरकर यांची नियुक्ती करण्यात आली. जळगाव जिल्हा संघटकपदी राजेंद्र निकम व जळगाव महानगर संघटकपदी निलेश अजमेरा यांची नियुक्ती करण्यात आली. नंदुरबार जिल्हा संघटकपदी राजू गिरासे व नंदुरबार शहर संघटकपदी हसमुख परदेसी यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी मनसे शिरपूर तालुका अध्यक्ष कन्हैया चौधरी, शिंदखेडा तालुका अध्यक्ष बबन पाटील, साक्री तालुका अध्यक्ष योगेश सोनवणे, धुळे तालुका उपाध्यक्ष दीपक बच्छाव, राजेश्वर समुद्रे, मनसे जिल्हाध्यक्ष नंदुरबार अमय राजहंस, अमृत पाटील व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि रस्ते साधन सुविधा व आस्थापना प्रदेश अध्यक्ष श्री योगेशजी परुळकर साहेब यांच्या आदेशान्वये आज मनसे धुळे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे प्रदेश कार्याध्यक्ष श्री रावसाहेब कैलास कदम यांच्या शुभ हस्ते धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा संघटक आणि महानगर संघटक यांचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलेले आहे व या उत्तर महाराष्ट्रातील तिन्ही जिल्ह्यातील रस्ते साधन सुविधा व आस्थापनाची विभागाची सर्व नेमणुका या पद्धतीने करून पुढील भावी वाटचालीसाठी त्यांना आज हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं आहे आणि त्यांना भावी वाटचालीसाठी मनसेच्या वतीने हार्दिक मनसे शुभेच्छा. आशा सेविका आणि अर्धवेळ परिचारिका ह्या आपल्या न्याय हक्कासाठी निवेदन देण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळेस आशा सेविका सौ रेश्मा अमोल गोडसे यांनी काही मुद्दे उपस्थित केले. त्यामध्ये मुद्दा क्रमांक 1, अकोले तालुक्यात जो 50 लाख रुपयाचा निधी आरोग्यासाठी उपलब्ध करून दिला यातील 1 रुपयाचा मास्क, 1 रुपयाची सॅनिटायझरची बाटली, 1 रुपयाचा हँड ग्लोव्ज, 1 रुपयाचं पीपीई किट एकही सेविकेला कोरोना सुरू झाल्यापासून मिळाले नाही. अशा संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या ह्या कोविड योद्ध्यांना 8 महिन्यापासून पगार सुद्धा नाही, कोणताही भत्ता नाही. ह्या संकटात सरकार, पदाधिक, लोकप्रतिनिधींनी वर्षभरात आशा सेविकांची चौकशी सुद्धा केली नाही. तुमचे 50 लाख रुपये गेले कुठं? त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असून आमदार साहेब तुम्ही त्याचा तपास करावा अशी मागणी केली असता आमदार लहामटे व कॉम्रेड अजित नवले यांनी हा इथं मुद्दा उपस्थित करायला नको आहे असा सज्जड दम दोघांनीही दिला. आशा सेविका रेश्मा गोडसे यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. मानधन मिळालेलं आहे ते आम्हाला दिवाळीपूर्व आमच्या खात्यामध्ये वर्ग झालं पाहिजे आणि त्याचप्रमाणे आमचा जो दैनिक भत्ता आहे तो सुद्धा आम्हाला मिळाला पाहिजे. अगदी या सामान्य शुल्लक मागण्या घेऊन आम्ही डॉक्टर साहेबांना भेटायला आलो. भेटायला आल्यानंतर आम्हाला इथं आमचे मनोगत व्यक्त करायला सांगितले. मनोगत व्यक्त करायला मी उभे राहिले आणि माझ्या कानावर असं आलं होतं की डॉक्टर साहेबांनी अकोले तालुक्याच्या आरोग्य विभागासाठी 50 लाखाचा निधी दिलेला आहे. तर मी माझ्या मनोगतामध्ये डॉक्टर साहेबांना फक्त एवढंच विचारलं की सर तुम्ही 50 लाखाचा निधी दिला, त्या 50 लाखाच्या निधीपैकी आमच्यापर्यंत कोणतीही अशी संरक्षक यंत्रणा की जसं पीपीई किट झालं किंवा मग सॅनिटायझर झालं किंवा मास्क झालं यापैकी आमच्यापर्यंत काहीच पोहोचलेलं नाही.
तर याची तुम्ही चौकशी करावी. मी जेव्हा त्यांना असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सरळ शब्द सांगितलं की हे मला विचारू नका किंवा तुमच्या TOच्या सरांना विचारा. म्हणजे त्यांनी मला याचं उत्तर न देता उलट मला दडपण्याचा प्रयत्न तेथे केलेला आहे. तर मला तुमच्या माध्यमातून मला सर्व नागरिकांना एकच सांगू इच्छिते की ज्या डॉक्टर लामटेंना जनतेने भरभरून प्रेम देऊन आमदार केलेलं आहे, त्यांना जर त्यांचा एखादा प्रश्न विचारला गेला, एखादा हिशोब विचारला गेला तर ते सामान्य नागरिकांना अक्षरशः दडपण्याचा प्रयत्न करतात. आज रोजी कैलासवासी मधुकर गर्दे माजी सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद धुळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांची जन्मभूमी व कर्मभूमी सडगाव येथील कैलासवासी JT गर्दे माध्यमिक विद्यालय सडगाव येथील समाधी स्थळावर श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी फूल व पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. तसेच यावेळी नाशिक विभागीय पदवीधर शिक्षक आमदार सुधीर तांबे उपस्थित होते. आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या मनोगतात भाऊसाहेब मधुकर गर्दे यांच्याविषयी असलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. भाऊसाहेब हे सर्व गुण संपन्न होते. माळमाता परिसरातील पाण्याचा प्रश्न तसेच इतर प्रश्नांसाठी प्रयत्नशील राहायचे. तसेच त्यांचे सुपुत्र युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे यांच्यामध्ये आहेत. भाऊसाहेब यांनी आमच्या बरोबर व काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ राहिले. तसेच येणाऱ्या काळात गणेश हा देखील अशाच पद्धतीने काम करेल. यांच्यामध्ये देखील भाऊसाहेबांचे गुण आहे. त्यांचे वक्तृत्व व वागणे चांगले असून भविष्यात भाऊसाहेबांची जागा निश्चितच भरेल असा विश्वास मला आहे. तसेच भाऊसाहेब आज देखील आपल्या बरोबर आहे. त्याची शक्ती मला काम करण्यासाठी नेहमी प्रेरणा देत असते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सने, शहर अध्यक्ष युवराज करंकाळ, छोटू चौधरी, गुलाबराव कोतेकर, विजय देवरे, भगवान गर्दे, गुलाबराव पाटील, दरबारसिंग गिरासे, अरुण पाटील, तुषार मधुकर गर्दे, गणेश मधुकर गर्दे, पांडुरंग गर्दे, माणिक गर्दे, भरत गर्दे, DO मासुळे तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, पंचक्रोशातील नागरिक, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. अजमेरा नगर नंदी रोड प्रभाग क्रमांक 19 सिंधू बालक दफनभूमीमध्ये गटार आणि पावसातील दूषित पाणी जमा झाले असून या पाण्यामध्ये जनावरे मरून मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत चालली आहे. या संदर्भात माहिती दिनांक 24/7/2020 पासून आरोग्य विभाग तसेच बांधकाम विभाग आणि उपायुक्त गोसावी साहेब यांनी दिले असून पाठपुरावा केल्यावरही काही निर्णय घेण्यात आलेला नाही. जर या गंभीर विषयावर लक्ष दिले गेले नाही तर रोगराईचे प्रमाण वाढून कोविड-19 या महामारीला सामोरे जाण्याची शक्यता टाळता येत नाही. या दफनभूमीच्या चारही बाजूला दाट वसाहत असून मोठी लोकसंख्या आहे. तरी आपणास विनंती करण्यात येते की ह्या गंभीर विषयावर लक्ष देऊन योग्य ती कारवाई व्हावी अशी नम्र विनंती यावेळी करण्यात आली. प्रभाग क्रमांक 19 या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी साचले असून गेल्या 4 महिन्यापासून या कामाला स्थगित दिल्यावर आज आम्ही धुळे महानगरपालिका आयुक्त अजित शेख साहेब यांना निवेदन देण्यात आले आणि लवकरात लवकर हे काम होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. वीज कंपनीच्या जीर्ण तारांनी घेतला इस्माचा बळी. धुळे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण संख्या जरी कमी असली तरी गाफील राहू नका, जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आवाहन. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मातीच्या पंत्या बनवण्याच्या कामाला वेग. मनसे रस्ता साधन व आस्थापन विभागाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड. आशा सेविका रेश्मा गोडसे यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. कैलासवासी मधुकर गर्दे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम सडगाव येथे संपन्न.
याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. सारे जहां की भलाई करें हम ना किसी की बुराई करें. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.